नमस्कार मंडळी, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पोहा। त्याच्यासाठी आपल्याला सगळे व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत आणि सगळे बारीक कट करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला पोहे घ्यायचे आहेत, त्याला व्यवस्थित 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे, त्याच्यामध्ये थोडं ऑइल घाला आणि शेंगदाणे घाला। त्याच्यामध्ये शेंगदाणे व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे व्यवस्थित जर गोल्डन ब्राऊन होऊ दिले आपण आणि ते जर आधी काढून घेतले तर ते खूप क्रंची लागतात आणि पोहाला खूप छान टेस्ट येते आणि खायला पण खूपच छान लागतात ते। सो आपण आता आपले गोल्डन ब्राऊन झाले आहेत शेंगदाणे, सो ते आपण आता काढून घेऊया। आता आपण त्याच तेलात जिरं, मोहरी आणि कांदा टाकून व्यवस्थित भाजून घेऊया। ते 2 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता घालूया मिरची। तिखट अशी टेस्ट येईल, सो मिरची टाकूया आधी आणि 1 मिनिट भाजून घेऊया। नंतर जे व्हेजिटेबल्स आपल्याकडे होते ते सगळे टाकून घेऊया आणि व्यवस्थित भाजून घेऊया। आणि आता आपल्याला टाकायचं आहे मीठ, सो व्हेजिटेबल्स लवकर सॉफ्ट होतील आणि 5 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं। 5 मिनिटं झालेले आहेत, तर बघू शकता व्हेजिटेबल्स खूप सॉफ्ट झालेले आहेत, सर व्यवस्थित शिजून गेलेले आहेत। सो आता आपण त्याच्यामध्ये थोडी हळद घालूया, थोडा मसाला आणि थोडं धना पावडर आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण जे पोहे ठेवलं होतं ते घालूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता सगळं पोहे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला ते 5 मिनिटं लो फ्लेमवर ठेवायचं आहे। तर बघू शकता 5 मिनिटं झालेले आहे आणि आपलं पोहे ऑलमोस्ट तयार आहे। सो जर तुम्हाला या दरम्यान साखर जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, मला आवडत नाही सो मी टाकत नाही। आणि आता वरून आपल्याला शेंगदाणे आणि कोथिंबीरने गार्निश करायचं आहे। शेंगदाणे बघू शकता खूपच छान दिसत आहे, खूप क्रंची लागतात, त्याच्यामुळे टेस्ट पण पोह्याला खूप छान येते। सो तुम्ही पण नक्की एक वेळेस ट्राय करा। आधी शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आणि देन लास्टला शेंगदाणे टाकायचे आहेत। जर तुम्हाला रेसिपीज आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।